आमचे अध्यक्ष सरपंच श्री प्रशांत नाईक हे समाज सेवा आणि इतर गेली अनेक वर्षे या समाजसेवेच्या कार्यात आहेत. दुसरे आमचे अतिथी या प्रभागाच्या पंचसदस्या सौ अपर्णा त्या आज यापुढे असतील. तिसऱ्या भागातील सुपरिचित उद्योजक आणि या सभागृहाचे मालक श्री लोणू नाईक. आमच्या अध्यक्षांना तुम्ही सर्वजण ओळखतच असणार श्री विनय गावकर. आणि आजचा जो उपक्रम आहे म्हणजे फेटे बांधणी, त्या फेटे बांधण्यासाठी आम्हाला महत्त्वाचे व्यक्तिमत्व तसेच प्रशिक्षक सतर्कर ते गावठाण पियोळ येथील रहिवासी आहेत आणि गेली कित्येक वर्षे ते फेटे बांधणीचा कार्यक्रम म्हणजे फेटे बांधणी करतात. त्यानंतर दुसरी महनीय व्यक्ती म्हणजे कृष्णनाथ व्ही नाईक जे पियोळ गावठाण येथील रहिवासी आहेत. 1970 पासून ते फेटे बांधतात. त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे त्यांचे वाडवडील म्हणजे आजोबा पणजोबा सुद्धा फेटे बांधणे म्हणजे पूर्वीच्या काळी रुमाल बांधला जायचा किंवा मुंडासे बांधायचे. त्यावेळेपासून ही कला त्यांच्या घराण्यामध्ये रुजू आहे आणि हीच कला त्यांनी पुढे अबाधित राखली आहे. त्यांना ही कला जोपासल्याबद्दल किंवा आणण्याबद्दल फक्त थोड्या समाजापुरती मर्यादित न राहता ते पूर्ण गोवा त्यांना कलागौरव पुरस्कार या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले. गोवा मराठी अकादमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभलेले महनीय व्यक्ती आम्हाला इथे प्रशिक्षक म्हणून लाभलेले. जोरदार टाळ्या वाजवूया. तर मी सलील आजगावकर यांना विनंती करेन की मान्यवरांना पुष्प देऊन स्वागत करा. सरपंच प्रशांत नाईक, पंचसदस्या सौ अपर्णा प्रमोदकर, या सभागृहाचे मालक श्री लोणू नाईक, आजचे आमचे प्रशिक्षक श्री कृष्णनाथ व्ही नाईक, दुसरे प्रशिक्षक श्री आनंद सतरकर, तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. फाउंडेशन आणि कल्चरल असोसिएशन फेटे बांधणी कार्यशाळा व कार्यक्रमाला आयोजित केला असतो. त्यावर उपस्थित सगळे फेटे बांधणी शिकपाक पैसे उभा गेले उपस्थित आशिल्ले सगळे भावने मंडळ सगळ्यांक परत एकदा म्हाजो मायेचो नमस्कार. आजवे फाउंडेशन आणि कल्चरल असोसिएशन हे फाटल्या 6 वर्सांत माझ्या वाठारांत कार्यरत आसा आणि आता अध्यक्षान सांगलेल्या त्या प्रमाणे ह्या 6 वर्सांनी वेगवेगळे कार्यक्रम घेवन समाजा खातीर बरें कार्य ते करीत आसा. त्या बद्दल तेंचे असोसिएशनाचो अध्यक्ष सगळे साणवालदार आहा तेंच्या सगळ्यांचें अभिनंदन करतलो. अशाच तरेची काम ते फुडें चालूच दवरतले अशी आशा बाळगतलो. आयज हो फेटे बांधणी कार्यशाळा जी तेंच्यांनी आज दवरलेली आसा दिसता अशे कार्यक्रम दवरप खूब गरजेचें. कारण गोंय हे कला आनी संस्कृतीन अशें पडलेलें भरभराट खातेलें एक राज्य आणि आमच्या गोंय राज्यान खुबशे अशे
सांस्कृतीक जेन्ना कार्यक्रम जाता तेन्ना कसलोय कार्यक्रम जेन्ना आसता तेन्ना एक लोक हमखास अशे ते फेटे बांदून सगळ्याक भोंवतात. लग्नाचे कार्य घेयात किंवा बाकीची दिंडी म्हणा शिगमोत्सव किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम असतात. अशा कार्यक्रमाक सगळे लोक आयज फेटे बांदपाक इच्छा आसता तेची. म्हणून खुबशे लोकांक फेटे बांदून एक आनी तेची इच्छा उखली उरता. ताका लागून अशा तरेचे कार्यक्रम कार्यशाळा घेवप आनी फेटे कशे बांदपाचे हें शिकप. त्या करून जेन्ना हे लोकांक जेन्ना फेटे बांदपाक कळटलें तेन्ना जी फेटे बांदपाक लोकांची इच्छा आसा ती पूर्ण जातली. ही एक म्हाका दिसता आतां आमी पळयतात की खुबशे यंग भुरगे जे आसा ते फक्त नोकरी फाटल्यान भोंवतात. आयज परिस्थिती अशी आसा की सगळ्यांक नोकरी मेळटली तसो काय अशें कांय ना. ताका लागून हांव एक आव्हान म्हणजे ह्या माध्यमांतून एक आव्हान करूंक सोदता जे भुरगे शिकलेले आसा किंवा ज्या भुरग्यांक वेवसाय करपाचो इच्छा आसा. हो सुद्दां एक असो बऱ्या तरेचो वेवसाय जे तुका इनकम सोर्स करून दिवंक शकता. ताका लागून सगळे जे भुरग्यांक कोणाक इच्छा आसा खरेंच इच्छा आसा तेंच्यांनी फेटे बांदपाचो हो देशे कार्यशाळेंत तेंच्यांनी उपस्थिती लावन फेटे कशे बांदपाचें शिकप. आनी म्हाका दिसता आयज जे फेटे बांदपाक जी आयज खूब जाणांक खेळटा म्हणा ते बाकीचे सगळे कार्यक्रमाक फेटे बांदपाक लागून लोक खूब कमी आसता. तेन्ना हो एक वेवसाय करून जर ते भुरग्यांनी जर घेतलो जाल्यार म्हाका दिसता तेंचे इनकम सोर्स सुद्दां किंवा घर चलोवपा खातीर सुद्दां तांकां कांयची मदत जावंक शकता अशें हांव ह्या वेळाचेर म्हणप. आनी जो फावंडेशनाचे एसोसिएशनाचे जे कार्य आसा ते अशेंच ते फुडें चलयतले अशी आशा बाळगता आनी म्हाजी दोन उतरां सोडटा सगळ्यांक देव बरें करूं. उपस्थित राहा आणि उपस्थित राहत असताना ज्या चांगल्या गोष्टी आपण घेतो त्या दुसऱ्यांना देत जा. परत एकदा सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आश्रय फाउंडेशनचे सर्व म्हणे किंवा माझे मित्र म्हणे त्याच्यात विनय गावकर आणि प्रताप वळवईकरचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांची यथोचित यशोगाथा अनंत कालपर्यंत टिकत राहू इत्यादी. तांकां पे करून तांकांय आमकां आपोवपाक कितेंशें दिसता आनी आमकां ते वचपाक कशेंशें दिसता. ताका लागून खास करून हांवें म्हाज्या तकलेन आयडिया हाडली की आयज हो मार्शल अशा गांवांत कार्यक्रम दवरलो. कित्याक जेणे करून आपल्या घरान कितें फंक्शन आसता जाल्यार आपल्या घरा कडेन तरी प्रत्येकान बांदचो असो हो कॉन्सेप्ट धरून हांवें आयज हो आश्रय फाउंडेशनचो कार्यक्रम पेटेपल्ली दवरलेलो. तशें पळोवंक वचत जाल्यार आश्रय फाउंडेशनचे कार्य पळोवंक वचत जाल्यार सगळे युनीक अशे कार्यक्रम केल्ले आसा. ह्याच जागेक 2017 सालान आश्रय फाउंडेशनचे म्हाज्या 50व्या वाडदिवसा निमतान हांगासर इनॉग्रेशन जाल्लें आनी त्या दिसाच्यान आयज पर्यंत ह्या आश्रय फाउंडेशनचो ग्राफ आसा तो वाडत आसा. वर्कशॉपाचे मेळावडो आसा. आमचे दिल्ली हांडोळेचे सरपंच विशाल नायक फाउंडेशनाचे अध्यक्ष जावं तांचे तर्फे हे सगळे कार्य बरे कार्य चलता ते विनय गांवकर, सेक्रेटरी आमचे प्रताप वळवईकर आनी हे कार्यशाळा जे गोश्टीक लागून आमी हांगा आयल्या ती कार्यशाळा घेवपी जावं आमकां हे पेटे बांदणीचे हे प्रशिक्षण दिवपी आमचे प्रशिक्षण. आज जेन्ना हांव तुमच्या समोर आसा आनी उलयता तेन्ना आश्रय फाउंडेशना वरवीं हांवें पळयलां की विनय गांवकर जे सदांच एक घडपडीचे मनीस आसा. समाजकार्य कसले हेतूक लागून जायना, तांच्यांनी समाजकार्य सदांच करता आसतना आमी सगळीं जाणां पळयता आसतलीं. कोरोनाच्या टायमार तांच्यांनी जे कार्य केलेले ते खरेंच एप्रिशिएट करपा सारकें आशिल्लें. ते फाटल्या दिसांनी जेन्ना हांव तांचें अंक प्रशिक्षण आशिल्लें तांचें सुद्दां फंक्शनाक आशिल्लें तेन्ना हांवें पळयलां जे आमचे माशेल वरगांव पंचायतीचे जे वर्कर्स आसा, जे आमचे कचरा एकठांय करपी लोक आसा, तांच्यांनी इतके बरे रितीन तांकां भेटवस्तू जावं तांचो सत्कार केल्लो आनी
जी खोस तांच्या तोंडाचेर आशिल्ली तांच्यांनी स्वता येवन आमकां सांगलें की केन्नाच आमकां कोणीच आमचो सत्कार करूंक ना. आमच्या कार्याक सदांच लोकांनी तुच्छ केलें. कचरो करपी आमी आसता आनी कचरो काडपी ते लोक आसता. सो आमी हांगा फावटी आसता. सो हे बरें कार्य अशें वेगळें कार्य आसता पळय ताका अप्रिशिएट करपाक सुद्दां एक मनशाक विचार येवंक जाय की आमी हें अप्रिशिएट करूंक जाय. आनी हें काम आमचे विनय बाब सदांच करता आनी आमकां हेज्या फुडें ते वेगळे वेगळे अशे उपक्रम करता आसतना दिसतले. आज जेन्ना हे फंक्शन आसा स्पेशली पेटे बांदणी कार्यशाळा जे तांच्यांनी हे प्रोग्राम दवरला जो वर्कशॉप दवरला तो फ्री ऑफ कॉस्ट आसा. हीच गोश्ट सपोज आज आमकां पणजे ह्या प्लेसी सारक्या प्लेसीचेर जाल्लेली जाल्यार ते प्रत्येक मनशा कडल्यान एक मिनिमम इन्कम मिनिमम तरी फीज घेतले आशिल्ले. जेन्ना ही एडवांटेज आसा तेन्ना म्हाका दिसता चडांत चड लोक येत रावतले. जशें आमी आतां हांगा बसलेले तेन्नाच्यान पळयता की एक मनीस येत आसा आनी जेन्ना सगळ्यांकाय नोकरी